पटकन. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स लावली. सगळेजण ईव्हीएसचं टेक्स्टबुक घेऊन बसलेत ना? ओके, लास्ट टाइम आपण कुठला लेसन बघितला होता, कोण सांगणार मला? लास्ट टाइम जो लेसन बघितला होता. लास्ट क्लासमध्ये आपण कुठला लेसन बघितला होता, कोण सांगणार? माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? ओके, तर लास्ट टाइम कुठला लेसन आपण बघितला होता? लेसन नंबर 4. बघा सगळ्यांनी टेक्स्टबुक मध्ये लेसनचं नाव काय होतं? ईव्हीएस 2 च आज ईव्हीएस 2 चा लेक्चर आहे ना, ते ईव्हीएस 2 चा मी विचारते. ईव्हीएस 2 चा कुठला लेसन होता? शिवाजी चाइल्डहुड ना? येस. तो कुठला लेसन बघितला होता आपण? शिवाजी चाइल्डहुड. तर सगळ्यांनी त्याचा होमवर्क केला? क्वेश्चन आन्सर्स लिहिले का सगळ्यांनी? ओके, व्हेरी गुड. तर आपण आता नेक्स्ट लेसन बघायचं आहे. लेसन नंबर 5. तर सगळ्यांना स्क्रीन दिसते का सांगा एकदा मला? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का?
ओके, तर आपण स्टार्ट करूया. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन नंबर 5, शिवाजीज एज्युकेशन. तर आपण आज कुठला लेसन बघणार आहोत? शिवाजीज एज्युकेशन. तर आपण लास्ट टाइम काय बघितलं होतं? शिवाजी चाइल्डहुड, जे शिवाजी महाराज होते त्यांचं बालपण बघितलं होतं ना, लहानपणी त्यांनी काय काय केलं. आणि आपला आता जो नेक्स्ट, आता ते मोठे झाले थोडे, तर त्यांचं आता आपल्याला एज्युकेशन, त्यांचं शिक्षण, शिवाजी महाराजांचं शिक्षण आपल्याला त्याच्याबद्दल शिकायचं या लेसन मध्ये. चला स्टार्ट करूया आपण. तर बघा, फर्स्ट काय पॉइंट आहे? बिगिनिंग ऑफ शिवाजीज एज्युकेशन. तर शिवाजी महाराजांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. तर कशी सुरुवात झाली ती बघूया आपण. बिगिनिंग म्हणजे स्टार्ट कसं झालं त्यांच्या एज्युकेशनला. शहाजी राजे हिमसेल्फ वॉज अ स्कॉलर ऑफ संस्कृत. तर जे शहाजी राजे होते त्यांचे, शहाजी राजे कोण होते? शिवाजी महाराजांचे फादर. तर ते संस्कृतचे खूप मोठे पंडित होते, स्कॉलर. म्हणजे संस्कृत सब्जेक्ट मध्ये, संस्कृत जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये स्कॉलर होते. त्यांना संस्कृत जी भाषा होती ती चांगल्या प्रकारे येत होती. इन द बँगलोर कोर्ट he had under his patronage artists and scholars of various languages. आणि तुम्हाला माहिती आहे, लास्टला आपण बघितलं होतं त्याला आदिलशहाने कुठं पाठवलं होतं? कर्नाटकाला पाठवलं होतं ना. तर तिथे ते राहायला गेले होते आणि शिवाजी महाराज आणि जिजाबाई ते सुद्धा त्यांच्यासोबत राहायला गेले होते. तर ते कुठे राहत होते मग? कर्नाटकमध्ये बँगलोरच्या कोर्टमध्ये राहत होते. बंगळूरच्या दरबारात, कोर्ट म्हणजे दरबार. तर बँगलोरच्या दरबारामध्ये ते राहत होते आणि तिथे खूप सारे पॅट्रोनेज आर्टिस्ट, स्कॉलर ऑफ व्हरायस लँग्वेजेस, म्हणजे खूप सारे स्कॉलर आर्टिस्ट लोक माहित आहेत ना, ज्यांना सगळं काय येतं. स्कॉलर ऑफ व्हेरियस लँग्वेजेस, ज्यांना वेगवेगळ्या भाषा येतात, असे जे आर्टिस्ट लोक होते ते त्यांच्या दरबारात होते. त्यांच्या खाली म्हणजे ते राजा होते तिथले आणि त्यांच्या काम करत होते. ही अपॉइंटेड इंटेलिजंट टीचर्स फॉर शिवाजी. आणि त्यांनी ते जे होते आर्टिस्ट लोक, स्कॉलर लोक, जे ते शिवाजी महाराजांसाठी त्यांनी त्यांची नेमणूक केली होती. त्यांना शिकवण्यासाठी त्यांनी त्यांची नेमणूक केली होती. त्यांना अपॉइंट केलं होतं बेस्ट टीचर म्हणून. शिवाजीज एज्युकेशन बिगॅन वेन ही बिकम 7 years old. आणि शिवाजी महाराजांचं एज्युकेशन ते कधी स्टार्ट झालं? जेव्हा ते 7 yearsचे झाले तेव्हा त्यांचं जे एज्युकेशन आहे ते स्टार्ट झालं. Soon शिवाजी बिकम स्किल इन द आर्ट ऑफ रीडिंग अँड रायटिंग. आणि लगेचच त्यांना शिवाजी महाराजांना वाचायला आणि लिहिता यायला लागलं. He began to read the stories of रामायण, महाभारत and भागवत on his own. आणि ते जे स्टोरीज होते रामायण, महाभारत आणि भागवत ते सगळे ते स्वतःच वाचायला लागले. म्हणजे ते कोणाची हेल्प न घेता वाचायला शिकले. टू टीच हिम वारफेअर शहाजी राजे हॅड अपॉइंटेड सम टीचर्स. आणि त्यांना वारफेअर म्हणजे युद्ध, लढाई शिकायला काही त्यांनी टीचर्स अपॉइंट केले. त्याच्यासाठी सुद्धा त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या फादरनी काही टीचर्स आणले होते त्याचं त्यांना एज्युकेशन द्यायला. They began to teach Shivaji to ride a horse, to wrestler, to use swords and दांडपट्टा. तर त्यांनी लढाईमध्ये बघा काय काय लागतं. तर त्यांनी काय काय शिकवलं शिवाजी महाराजांना? सगळ्यांनी हे अंडरलाईन करा सेंटेन्स. दे बिगॅन टू टीच शिवाजीज टू राईड अ हॉर्स. घोडा कसा चालवायचा ते शिकवलं. कुस्ती कशी करायची ते शिकवलं. रेसलर म्हणजे कुस्ती कशी खेळायची ते शिकवलं. टू यूज द सॉर्ड्स म्हणजे तलवारबाजी कशी करायची ते शिकवलं. आणि दांडपट्टा, एक दांडपट्टा असतं ते कसा चालवायचा ते सुद्धा त्यांनी शिकवलं. सगळ्यांनी केलं अंडरलाईन सेंटेन्स. काय काय शिकवलं? राईड अ हॉर्स,
wrestler use swords and दांडपट्टा. केलं सगळ्यांनी अंडरलाईन? ओके. अजून एक सेंटेन्स आपल्याला हे करायचंय, अंडरलाईन करायचंय. हे बघा, ते कुठल्या कुठल्या स्टोरी वाचायला सुरुवात केली त्यांनी, तर ते सुद्धा अंडरलाईन करा. सेंटेन्स, ही बिगॅन टू रीड स्टोरीज फ्रॉम रामायण, महाभारत आणि भागवत ऑन हिज ओन. जे रामायण, महाभारत, भागवत मधल्या स्टोऱ्या आहेत ते त्यांनी वाचायला सुरुवात केली. ते हे सुद्धा अंडरलाईन करा सेंटेन्स. तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारू शकता. झालं सगळ्यांचं अंडरलाईन करून सेंटेन्स? ओके. बघा, नेक्स्ट पुढे जाऊया. Thus at the age of 12, Shivaji became acquainted with different branches of learning and arts. तर बघा, जेव्हा ते 12 वर्षाचे झाले, त्यांनी स्टार्ट कधी केलं एज्युकेशन? 7 इयर्सला. जेव्हा 7 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी एज्युकेशन स्टार्ट केलं, आणि जेव्हा 12 वर्षाचे झाले, 12 इयर्सचे झाले, तर ते पूर्ण त्या एज्युकेशन मध्ये म्हणजे त्यांना सगळं काही यायला लागलं. वेगवेगळ्या म्हणजे सगळ्या भाषा वगैरे जे काही शिकवलं त्याच्यामध्ये ते एकदम परफेक्ट झाले. बघा, ओनली 3 इयर्स मध्ये 4 इयर्स मध्ये ते सगळं काही शिकले. Soon Adil Shah sent Shahaji Raje on an expedition to conquer the states of Naikas in Karnataka. तेव्हाच लगेच त्यांना आदिलशाह आहे त्यांनी कुठं पाठवलं शहाजी राजांना? तुम्हाला माहिती आहे आदिलशहाच्या इथे शहाजी राजे काम करत होते, आपण मागच्या लेसन मध्ये बघितलं. तर त्यांना जे ऑर्डर करायचे ते त्यांना तिथे जायला लागायचं. तर लगेच आदिलशाह आणि शहाजी राजांना कुठं पाठवलं? जे कर्नाटकांमध्ये नायकांची राज्य होती, कर्नाटकामध्ये जे नायकांची राज्य होती ते जिंकण्यासाठी त्या इव्हेंटवर पाठवलं. म्हणजे त्यांना जिंकून तिथे जाऊन लढाई करायची आणि त्यांचे सगळे राज्य ते जिंकून यायचं, त्याच्यासाठी पाठवलं. बिफोर सेटिंग आउट अपॉन द एक्सपेडिशन, शहाजी राजे सेंट शिवाजी अँड जिजाबाई टू पुणे. तर त्या मोहिमेवर, एक्सपेडिशन म्हणजे मोहीम, म्हणजे ते लढाईचं मोहीम असतं ना, इव्हेंट, तर त्याच्यावर पाठवायच्या आधी शहाजी राजे त्यांनी काय केलं? जे शिवाजी महाराज आहे आणि त्यांची आई आहे जिजामाता, त्यांना कुठं पाठवून दिलं? पुण्याला परत पाठवून दिलं. कारण ते गेल्यानंतर त्यांचं मग तिथे कोण बघितलं असतं त्यांना, मग त्यांनी त्यांना पुण्याला पाठवून दिलं. विथ देम ही सेंट एलिफंट्स, हॉर्सेस and infantry, a treasury, a flag, as also trusted ministers, brave journals and renowned टीचर्स. त्यांच्यासोबत त्यांनी काय काय पाठवलं? बघा, शिवाजी महाराज आणि जिजाबाई त्यांच्यासोबत त्यांनी काय काय पाठवलं? घोडे, हत्ती, इन्फॅन्ट्री म्हणजे पायदळ, ट्रेजरी म्हणजे खजिना, त्यांचा जो खजिना वगैरे असेल तो पाठवला. त्यांचे ध्वज, फ्लॅग म्हणजे त्यांचे फ्लॅग्स पाठवले. त्यांचे जे मिनिस्टर होते, त्यांच्या दरबारात ते काम करत होते मिनिस्टर लोक, जे शिक्षक वगैरे त्यांना शिकवणारे जे शिक्षक होते ना, ते सगळे त्यांच्यासोबत त्यांनी पुण्याला पाठवून दिले. कळालं सगळ्यांना कसे स्टार्ट झालं शिवाजी महाराजांचं एज्युकेशन? तर काय सांगितलं होतं या पॅराग्राफ मध्ये? जे शहाजी राजे होते त्यांचे फादर ते संस्कृत लँग्वेज मध्ये खूप स्कॉलर होते त्यांनी, आणि ते बँगलोरला राहायला गेले होते ना कर्नाटकाला, तर तिथे त्यांनी शिवाजी महाराजांसाठी खूप चांगले चांगले टीचर्स आणले, अपॉइंट केले. आणि ऍट 7 इयर्सचे असताना शिवाजी एज्युकेशन बिगॅन्स वेन ही बिकम 7 इयर्स ओल्ड. जेव्हा 7 वर्षाचे होते शिवाजी महाराज तेव्हा त्यांचं एज्युकेशन स्टार्ट झालं, आणि पटकनच ते लिहायला आणि वाचायला शिकले. आणि लगेच ते काय वाचायला लागले? जे रामायण, महाभारत, भागवत यांच्या ज्या स्टोरीज होत्या, गोष्टी होत्या, ते स्वतः कोणाची मदत न घेता स्वतःच एकटे वाचायला सुरुवात लागले.
आणि त्यांना अजून काय शिकवण्यासाठी शहाजी राजांनी टीचर्स आणले, तर वारफेअर लढाई शिकवण्यासाठी सुद्धा त्यांना टीचर्स बोलवून घेतले शहाजी राजांनी. आणि त्यांनी त्यांना काय शिकवलं, कसं घोडे चालवायचे, कुस्ती कशी करायची, तलवार कशी खेळायची, दांडपट्टा कसा चालवायचा, ते सगळं त्यांनी शिवाजी महाराजांना शिकवलं. आणि जेव्हा 12 वर्षाचे झाले शिवाजी महाराज, ते सगळ्या याच्यामध्ये सगळं परफेक्ट झाले. आणि त्याच दरम्यान शहाजी राजे होते, त्यांचे जे फादर होते, त्यांना आदिलशहाने कुठं पाठवत होते, ते कर्नाटकाला पाठवलं होतं, जे नायकांचे राज्य होते ते जिंकण्यासाठी. त्याच्या आधी शहाजी राजांनी त्यांना कुठे पाठवून दिलं, शिवाजी महाराजांना आणि जिजाबाईंना पुण्याला पाठवून दिलं. आणि त्यांच्यासोबत अजून काय पाठवून दिलं त्यांनी, घोडे, हत्ती, त्यांचा खजिना, त्यांचा फ्लॅग, त्यांच्या सोबत जे राहत होते टीचर्स वगैरे, आणि त्यांचे जे सैन्य होते, ते सगळं त्यांनी त्यांच्यासोबत पाठवून दिलं. कळालं सगळ्यांना बिगिनिंग ऑफ शिवाजी एज्युकेशन, फर्स्ट पॅरा कळाला का सगळ्यांना? ओके, आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट पॅरा काय, रेज्युविनेशन ऑफ पुणे. रेज्युविनेशन ऑफ पुणे, रेज्युविनेशन म्हणजे जे पुणे त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं, म्हणजे पुणे आधी वेगळं, त्याचा कायापालट म्हणजे त्याचे चेंजेस, पुण्यामध्ये काय काय चेंजेस झाले होते ते आपल्याला याच्यामध्ये सांगितलंय. कारण तेव्हा बघा, आदिलशहानी पूर्ण त्यांची जी जहागीर होती, आपण लास्ट लेसन मध्ये बघितलं होतं, आदिलशहानी सगळी त्यांची जहागीर घेतली होती ना, सगळं लढाई वगैरे सगळं लोकांचं जमिनी वगैरे त्यांनी कब्जा केला होता. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये बघायचंय, आता पुणे शहर कसं झालंय, जिजाबाई आणि शिवाजी महाराज तिथे गेले ना, आता आपल्याला बघायचंय ते पुण्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालंय. तर बघा, जिजाबाई आणि शिवाजी रिटर्न टू पुणे. तर जिजाबाई आणि शिवाजी हे पुण्याला परत आले. शिवाजी रिमेंबर हिज चाइल्डहुड डेज विच ही हॅड स्पेंट ऑन शिवनेरी. तर शिवाजी महाराजांना त्यांचे बालपणीचे जे दिवस होते, लहानपणीचे जे सगळे दिवस, ते त्यांच्या मित्रांसोबत खेळायचे वगैरे, आपण सगळं बघितलं होतं ना, की ते काय काय खेळायचे, चेंडू वगैरे खेळायचे, तर ते सगळे त्यांना आठवायला लागलं. त्यांनी शिवनेरीवर कसे दिवस स्पेंड केले, ते सगळं त्यांना आठवायला लागलं. ही कुड सी द लॉफ्टी पिक्स ऑफ सह्याद्री अगेन अँड ही बिकम व्हेरी हॅपी. तर त्यांना काय दिसलं परत, सह्याद्रीचे जे उंच उंच शिखर, जे उंच सह्याद्री पर्वत माहिती ना सगळ्यांना, तसे सगळ्यांचे सगळे उंच उंच शिखर आहेत, तर ते सगळं त्यांना दिसली. आणि ते बघून त्यांना खूप आनंद झाला, त्यांना खूप हॅप्पी झाले ते, की पुन्हा ते त्यांच्या जन्म, म्हणजे जिथे त्यांचा बर्थ झाला त्या प्लेसवर ते पुन्हा आले, ते त्यांना खूप आनंद झाला. शिवनेरीवर त्यांचा बर्थ झाला होता ना, जन्म झाला होता, तर ते त्या प्लेसवर परत आले, तर त्यांना खूप आनंद झाला. पुणे ऍट दॅट टाइम वॉज नॉट सच अ बिग सिटी. तर त्या टायमाला जी पुणे शहर होतं, ते काही म्हणजे नॉट सच अ बिग सिटी, तर ती एवढं एवढं मोठं काय शहर नव्हतं. जसं आज पुणे सिटी आहे, तेवढं मोठं सिटी नव्हतं. इट वॉज टोटली डेव्हास्टेड बाय शहाजी राजेस एनिमी. आणि तेव्हा ते जे शहाजी राजेचे एनिमी म्हणजे शत्रू होते, कोण होते, निजामशाह आणि मुघल एम्पायर, त्यांनी ते सगळं डिस्ट्रॉय केलं होतं, नष्ट केलं होतं. शहाजी राजे प्रॉपर्टीज वेअर डॅमेज. प्रॉपर्टीज वेअर डॅमेज, पण त्यांची जी प्रॉपर्टी सुद्धा होती ती सुद्धा डॅमेज केली होती, त्यांनी नष्ट केली होती. हाऊसेस वेअर डिमॉलिश. त्यांची जे घरं होती ती सुद्धा त्यांनी पाडली होती. टेम्पल्स हॅड कोलॅप्स. मंदिरे सुद्धा तोडली होती त्यांनी. द फ्रायटन पीपल हॅड फ्लेड फ्रॉम देअर विलेजेस. आणि तिथे जी राहणारी लोक होती ती घाबरून सगळी स्वतःच्या गावाला निघून गेली होती.
fields had become barren. जे शेती होती, जे शेती करत होती लोक, ते सुद्धा आता खंडर झाली होती. थिक फॉरेस्ट हॅड ग्रोन, आणि कोण राहत नसल्यामुळे तिथे सगळं आता जंगल झालं होतं. सगळीकडे झाडं झाली उगवली होती आणि जंगलासारखं तयार झालं होतं. वॉल्स रोम इन द कंट्री साइड. पुणे दस वॉज टोटली इन द शांबल अँड रुईन्स. तर वॉल्स म्हणजे लांडगे. तर लांडगे आता सगळं जंगल झालं होतं ना, तर जंगलात प्राणी येणारच, अॅनिमल्स येणार, ते लांडगे आले होते आणि खूप सारे लांडगे त्या पुणे शहरामध्ये झाले होते. आणि पुणे दस वॉज टोटली शॅम्बल अँड रुईन्स. आणि पुण्याची अशी खूप म्हणजे अवस्था, म्हणजे खराब अवस्था झाली होती. तर बघा काय सांगितलं या पॅराग्राफ मध्ये, जे जिजाबाई आणि शिवाजी महाराज आहे ते पुण्याला परत रिटर्न गेले. रिटर्न गेल्यानंतर त्यांना, शिवाजी महाराजांना काय आठवायला लागलं, त्यांच्या लहानपणीचे सगळं शिवनेरीवर जे त्यांनी डे स्पेंड केले होते, जे त्यांच्या जुन्या आठवणी होत्या, त्या सगळ्या त्यांना आठवायला लागल्या. परत त्यांना जे सह्याद्रीचे पर्वत सगळे दिसायला लागले, तर ते सगळं बघून त्यांना खूप आनंद झाला. पुणे ऍट दॅट टाइम वॉज नॉट अ सच अ बिग सिटी. आणि त्या टायमाला पुणे ही फार मोठी सिटी नव्हतं. पुणे हे शहर खूप मोठं नव्हतं. आणि ते पूर्ण आता शहाजी राजेचे जे शत्रू आहेत त्यांनी नष्ट केलं होतं सगळं त्यांनी. आणि त्यांची प्रॉपर्टी सुद्धा त्यांनी डिस्ट्रॉय केली होती. त्यांचे घर सगळी पाडले होते, मंदिरे त्यांची तोडली होती. आणि हे सगळं बघून, हे जेव्हा चालू होतं तेव्हा जे तिथे लोक राहत होती, तर ते सगळे घाबरून त्यांच्या गावी निघून गेले. आणि मग जे शेती वगैरे करत होती लोक, ते आता कोण शेती करणार, म्हणजे शेती वगैरे तसेच पडल्या होत्या, तर त्याच्यामुळे ते शेती सुद्धा खंडर जमीन झाली होती सगळी. जशी सुकते ना जमीन तशी, म्हणजे तशी खंडर जमीन झाली होती. आणि तिथे खूप सारे झाडी, म्हणजे झाडं वगैरे उगवून म्हणजे एक जंगल तयार झालं होतं. पुणे एक जंगलासारखं तयार झालं होतं. आणि त्या जंगलामध्ये काय आले होते, मग लांडगे खूप फिरत असायचे. आणि मग असे सगळी हॉरर, म्हणजे एकदम हॉरर झाली होती, एकदम खराब स्थिती झाली होती त्या सिटीची, पुण्याची. कळाले सगळ्यांना एवढा पॅराग्राफ? ओके, आता नेक्स्ट बघूया पॅराग्राफ मध्ये. when the people living around when the people living around came to know the Jijabai has returned to Shivaji with returned to Pune with Shivaji, they took heart. तर बघा, जेव्हा कळालं तिथे जे लोक राहत होते आधी, तर त्यांना कळालं की जिजाबाई आणि शिवाजी महाराज पुण्याला परत आले, तर त्यांच्या म्हणजे त्यांच्या जान मध्ये जान आले असं बोलतात ना, मग त्यांना खूप आनंद झाला आणि ते सुद्धा तिथे यायला लागले. जिजाबाई called all them and reassure them that they would be safe in पुणे. मग जिजाबाईंनी बघा आल्यानंतर, पुण्याला गेल्यानंतर त्यांनी काय केलं, सगळे जे राहत होते लोक तिथे त्यांना सगळ्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुम्ही इथे सेफ आहात, तुम्हाला इथे काहीच हानी नाहीये, तुम्ही येऊन इथे राहू शकता. पीपल स्टार्टेड सेटलिंग इन पुणे कल्टिवेटिंग देअर लँड्स. तर सगळेजण तिथे, मग जिजाबाईंचं सगळ्यांनी ऐकलं आणि सगळेजण येऊन तिथे राहायला लागले आणि कल्टिवेटिंग देअर, ते शेती करायला लागले. जिजाबाई हॅड द डायलॅपिटेटेड टेम्पल्स रिपेअर्ड. आणि जे पडलेले टेम्पल्स होते, जे सगळे मंदिरे पडलेली होती, तर जिजाबाईंनी ते सगळी रिपेअर केली, त्यांचा दुरुस्ती केली. इन द टेम्पल्स वर्शिप बिगॅन मॉर्निंग अँड इव्हिनिंग. आणि त्या टेम्पल्स मध्ये, त्या मंदिरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ पूजा व्हायला लागली. द टाउन वॉज अगेन थ्रोबिंग विथ पीपल. आणि जे शहर होतं ते सगळं आता लोकांनी गजबजू लागलं. थ्रोबिंग म्हणजे गजबजू, म्हणजे सगळ्या लोकांचा आता तिथे म्हणजे हे झालं, वास व्हायला लागला. सगळी लोक तिथे राहायला लागली. म्हणजे ती जी खंडर सिटी झाली होती एकदम शांत, पुणे एकदम कसं शांत झाली होती ना आधी, तर ती आता एकदम सगळ्या लोकांनी भरून अशी गजबजू लागली. दच पुणे वॉज टोटली ट्रान्सफॉर्म. तर अशा प्रकारे पुण्याचं काय झालं, ट्रान्सफॉर्मेशन झालं. तर बघा पहिले काय होतं, रेज्युवेनेशन ऑफ पुणे, म्हणजे पुण्याचं कायापालट कसा केला त्यांनी. तर काय केलं, नंतर त्यांनी जिजाबाईंनी सगळी त्यांनी सगळ्या लोकांना कॉल केला, बोलवून घेतलं की इथे तुम्ही येऊन राहू शकता, इथे तुम्हाला सेफ काही
तुमच्या जीवाला धोका नाहीये, तुम्ही ते सेफ राहू शकता. त्याच्यामुळे सगळी लोक तिथे येऊन राहायला लागली. त्यांची जी शेती खंडर पडलेलं होतं ते परत ते शेती करायला लागले. आणि जिजाबाईंनी सुद्धा जे मंदिरे पडलेली होती ती सगळी परत रिपेअर केली. आणि त्या मंदिरात रोज सकाळ संध्याकाळ पूजा व्हायला लागल्या. आणि अशा प्रकारे जी शांत होती एक सिटी, पुणे सिटी, ती एकदम आता एकदम लोकांनी गजबजू लागली. कळालं सगळ्यांना? पुणे सिटीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं सगळ्यांना कळालं? ओके. तर नेक्स्ट बघा काय पॅरेग्राफ आहे. द अचिव्हमेंट्स ऑफ दादाजी कोंडदेव. तर जे दादाजी कोंडदेव आहे त्यांनी काय काय अचिव्हमेंट केली, त्यांनी काय काय कामगिरी केली त्याच्याबद्दल आपल्याला बघायचंय. आणि हे दादाजी कोंडदेव कोण होते ते सुद्धा आपल्याला बघायचंय. When Jizabai and Shivaji were in Karnataka, दादाजी कोंडदेव लुक आफ्टर द पुणे. तर जेव्हा जिजाबाई आणि शिवाजी हे कर्नाटकाला गेले शहाजी महाराजांसोबत, तर त्यांचं सगळं जे हे होतं, जहागीर होती, पुण्याची जहागीर होती, सगळी जमीन ती कोणी बघितली? दादाजी कोंडदेवनी. ही वॉज द सुभेदार ऑफ कोंडाणा अल्सो. आणि हे कोण होते? दादाजी कोंडदेव सुभेदार होते कोंडाण्याचे. ही वॉज व्हेरी फेथफुल. आणि हे खूप कसे होते? फेथफुल म्हणजे एकदम चांगले सेवक होते, हॉनेस्ट सेवक होते. ही वॉज स्ट्रिक्ट, इफिशियंट अँड हॉनेस्ट इन हिज वर्क. बघा, ते खूप स्ट्रिक्ट पण होते, इफिशियंट होते, गरजू होते म्हणजे ज्यांना, आणि हॉनेस्ट इन हिज वर्क, आणि त्यांच्या कामामध्ये एकदम ते प्रामाणिक होते. ही वॉज ऑल्सो जस्ट अँड he was also just and a strict disciplinarian. आणि ते एक त्यांची एक वेगळी स्ट्रिक्ट शिस्त होती. म्हणजे त्यांनी जे काम सांगितलं ते काम तसंच झालं पाहिजे असं ते होते. ही सर्व विथ डिवोशन. आणि ते भक्ती करणारे, देवाची पूजा करणारे सुद्धा होते. At about this time, a big vada or residence was built in Pune by orders of शहाजी राजे. आणि त्याच टायमाला शहाजी राजांच्या ऑर्डरनी पुण्यात एक वाडा बांधायला सुरुवात केली. इट केम टू बी नोन ॲज अ लाल
सॉरी, आवाजच येत नव्हता का सगळ्यांना? ओके, मी परत सांगते. आता येतो सग- ओके. द अचिव्हमेंट्स ऑफ दादाजी कोंडदेव. तर बघा, मी परत एक्सप्लेन करते. When Jizabai and Shivaji were in Karnataka, दादाजी कोंडदेव लुक आफ्टर दी पुणे जहागीर. तर जेव्हा जिजाबाई आणि शिवाजी महाराज कर्नाटक मध्ये गेले, तर त्यांची जी पुण्याची जहागीर होती ती कोणी बघितली, कोणी सांभाळली? दादाजी कोंडदेवनी. ही वॉज द सुभेदार ऑफ कोंडाणा ऑल्सो. आणि हे ते कोण होते? सुभेदार होते कोंडाणाचे. ही वॉज व्हेरी फेथफुल. He was strict, efficient, and honest in his work. He was also just and a strict disciplinarian. He served with devotion. तर हे जे दादाजी कोंडे होते ते कसे होते? एकदम प्रामाणिक होते त्याच्या कामामध्ये, थोडे स्ट्रिक्ट सुद्धा होते आणि डिसिप्लिन वाले मॅन होते, म्हणजे डिसिप्लिन मध्ये सगळं काम करायचं, आणि थोडे ते भक्तिभावाचे सुद्धा होते. सगळ्यांना आवाज येतोय ना? ओके. At about this time, at about this time, a big wada or residence was built in a Pune by orders of शहाजी राजे. तर त्याच टायमाला एक मोठा वाडा बांधायला सुरुवात केली शहाजी राजांच्या ऑर्डर मध्ये. पुण्यामध्ये एक वाडा बांधायला स्टार्ट केलं. ही केम टू बी नोन ॲज लाल महल. आणि त्यालाच काय नाव देण्यात आलं? काय बोलण्यात आलं? लाल महाल. टू एनकरेज द पिजन to steal their lands, Dadaji gave them concessions in the land tax for a few years. आणि तिथे जे वाडा बांधला गेला तर तिथल्या शेतकऱ्यांनी शेती करावी म्हणून दादाजी कोंडदेवनी काय दिलं? कन्सेशन दिलं सगळ्या शेतकऱ्यांना. काय कन्सेशन दिलं? की तुमचं टॅक्स आजपासून नाही घेणार. तर सगळ्यांना काय कन्सेशन दिलं? की आजपासून तुमचं जे लँडचा टॅक्स आहे ते तुम्हाला नाही द्यायला लागेल. He offered prizes for destroying the wolves which infested the countryside and harassed the peasant. आणि त्यांनी काय सुद्धा बक्षीस सुद्धा ऑफर केली, प्राइजेस सुद्धा ऑफर केली. कशासाठी? जे लांडगे आले होते पुण्यामध्ये, तर त्यांना मारण्यासाठी, जो कोणी त्यांना मारेल त्यांच्यासाठी त्यांनी बक्षिसे ठेवली होती, प्राइजेस ऑफर केली होती. मेनी वॉल्व्स वेअर किल्ड. तर सगळ्यांनी हे काम मनावर घेतलं आणि खूप सारे लांडगे मारले गेले. He raised the peasant patrols to protect the life and property from the gangs of thieves who roam and the countryside. He fixed the land आणि मग नंतर तेव्हा सुद्धा आले होते पुण्यामध्ये, खूप चोर सुद्धा आले होते. तर त्या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्या चोरांना पकडण्यासाठी त्यांनी काय केलं? शेतकऱ्यांचा काय टीम तयार केली, जेणेकरून ते पहारा देतील. सकाळच्या टायमाला एक टीम पहारा देईल, संध्याकाळच्या टायमाला एक टाइम पहारा देईल, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यांना शोध लागेल की कुठले कोण चोर आहेत आणि त्यांना पकडता येईल. हे फिक्स लँड रेव्हेन्यू अकॉर्डिंग टू द क्वालिटी ऑफ सॉइल. ही thus मेड द पीपल हॅपी. In the fields of agriculture reform and revenue collection, the work done by Dadaji Kondev and Nizamshai Wazir Malik Ambar is considered to be very important. तर बघा, त्यांचं जे कन्सेशन त्यांनी केलं होतं टॅक्स नाही येणार, त्याच्यामुळे ते सगळे फार्मर्स होते ते खूप हॅप्पी झाले होते, शेतकरी खूप हॅप्पी झाले होते. तर असं जे ऍग्रिकल्चरचं आणि ऍग्रिकल्चर म्हणजे शेतकऱ्यांचं रिव्हेन्यू म्हणजे शेतीचं कायापालट, रेव्हेन्यू म्हणजे शेतीचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं जे काम कोणी केलं, हाती घेतलं होतं? तर दादाजी कोंडदेव आणि निजामशाही वजीर यांनी ते काम केलं. कळालं आता सगळ्यांना दादाजी कोंडदेवचं अचिव्हमेंट्स?
ओके. नंतरचं बघा, शिवाजीच एज्युकेशन. शिवाजी महाराजांचं एज्युकेशन, शिक्षण. When Shivaji returned to the Pune, his education continued under the supervision of जिजाबाई. आणि आता जे शिवाजी महाराज पुण्याला आले, शिवाजी महाराज पुण्याला आल्यानंतर त्यांचं जे काम होतं, सॉरी एज्युकेशन होतं, ते कोणाच्या अंडर चालू झालं? कोण त्यांना शिकवायला लागलं? त्यांची आई जिजाबाई. त्यांनी त्यांना एज्युकेशन द्यायचं स्टार्ट केलं. While returning from Bangalore, Jijabai and Shivaji were accompanied by eminent teachers sent by Shaji Raje. They taught him many sciences, branches of learning and languages. तर जे बँगलोर वरून येताना त्यांच्यासोबत काही त्यांनी टीचर सुद्धा पाठवले होते ना, तर त्यांनी त्यांना काय काय शिकवलं? दे टॉट हिम मेनी सायन्सेस, विज्ञान शिकवलं, शास्त्र शिकवली सगळी, ब्रांचेस ऑफ लर्निंग अँड लँग्वेजेस, आणि सगळ्या विद्या, लँग्वेजेस आणि भाषा शिकवल्या. तर सगळ्यांनी अंडरलाईन करा. दे टॉट हिम काय काय शिकवलं? मेनी सायन्सेस, ब्रांचेस ऑफ लर्निंग अँड लँग्वेजेस. केलं सगळ्यांनी अंडरलाईन? ओके. आणि हे सुद्धा लाईन अंडरलाईन करा. वेन शिवाजी रिटर्न टू द पुणे, हिज एज्युकेशन कंटिन्यू अंडर द सुपरविजन ऑफ जिजाबाई. कोणाच्या अंडर कंटिन्यू झालं त्यांचं एज्युकेशन? तर जिजाबाईंच्या. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे लाईन, सगळ्यांनी अंडरलाईन करा. झालं सगळ्यांचं अंडरलाईन करून? ओके. Shivaji acquired the knowledge of excellent administration, war tactics, fort architecture, selection of horses and elephants, way of escaping from difficult enemy territories and many other things. तर बघा त्यांनी अजून काय काय शिकले, ते कुठलं कुठलं घेतलं, हे पूर्ण पॅरा तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, मार्क करा सगळ्यांनी. तर त्यांनी काय शिकले? ही अक्वायर्ड द नॉलेज ऑफ एक्सलंट ऍडमिनिस्ट्रेशन. नॉलेज ऑफ एक्सलंट ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे जो राज्यकारभार आहे. आता ते राजा होतील ना, नंतर मोठे झाल्यानंतर ते एक राजाच झाले शिवाजी महाराज. तर त्यांनी तो राज्याचा कारभार कसा चालवायचा, राज्य कसं चालवायचं त्याच्याबद्दल एज्युकेशन घेतलं. वॉर टॅक्टिक्स म्हणजे युद्ध, युद्ध कसं करायचं त्याचे टेक्निक्स त्यांनी शिकले. फोर्ट आर्किटेक्चर, आता त्यांनी
सगळ्यांना आवाज येतोय? सगळ्यांना आवाज येतोय का माझा? ओके. तर आपण आता जेवढा पार्ट शिकलाय त्याचे जे क्वेश्चन आन्सर आहेत एक्सरसाइज मध्ये, तर ते बघूया. ते तुम्हाला होमवर्क मध्ये करायचे आहेत. तर बघूया आता आपल्या जेवढा पार्ट झाला त्याच्या काही क्वेश्चन आन्सर आहेत का. बघा, फिलिंग द ब्लँक्स. तर फर्स्ट जो क्वेश्चन आहे काय आहे, शहाजी राजे वॉज अ स्कॉलर ऑफ डॅश डॅश. तर हा पार्ट आपला झालाय शिकून. तर कोण सांगणार मला आन्सर याचा? शहाजी राजे वॉज स्कॉलर ऑफ डॅश डॅश, संस्कृत, कन्नड, तमिळ. कोण सांगणार मला शहाजी राजे कशाचे स्कॉलर होते? सगळ्यांनी आन्सर सांगा चॅट बॉक्स मध्ये, काय आन्सर असेल. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय असणार? शहाजी राजे वॉज स्कॉलर ऑफ डॅश डॅश. कशाचे स्कॉलर होते शहाजी राजे? संस्कृत, कन्नड, तमिळ. कशाचे होते? संस्कृत. तर फर्स्टच लाईन आहे आपल्या लेसनची, शहाजी राजे वॉज स्कॉलर ऑफ संस्कृत. तर बघा, हाच क्वेश्चन आपला आतापर्यंत झालाय. तर सेकंड क्वेश्चन आपला शिकवून नाही झालाय. आता सेकंड बघूया. राईट द आन्सर इन वन सेंटेन्स. हु अपॉइंटेड टीचर्स फॉर शिवाजी अँड वेअर. तर आता याचा आन्सर कोण सांगणार मला? शिवाजी महाराजांसाठी टीचर कोणी अपॉइंट केले आणि कुठे केले? कोण सांगणार मला आन्सर? जे शिवाजी महाराजांसाठी टीचर्स कोणी अपॉइंट केले आणि कुठे केले? कोण सांगणार आन्सर मला? ज्याला आन्सर येते त्यांनी नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. कोणाला येतंय आन्सर? भाविकला येतंय आन्सर? माईक चालू कर. तर सांग आन्सर. सांग, तुला सांगा. शहाजी राजे. राजे. शहाजी राजे. आणि कुठे त्यांनी केले? कुठे केले? कुठे केले? कुठे त्यांनी? बेंगलोर. बेंगलोर कोर्ट. बेंगलोरच्या कोर्ट मध्ये. ओके, माईक बंद करा. बघा, भाविकने आन्सर सांगितलंय आपल्याला. आन्सर इज राईट. तर बघा, तुमच्या बुक मध्ये आन्सर आहे, मी तुम्हाला दाखवते. फर्स्ट पॅरामध्येच आन्सर आहे, इन द बँगलोर कोर्ट. बघा, इन द बँगलोर कोर्ट ही हॅड अंडर हिज पॅट्रोनेज आर्टिस्ट अँड स्कॉलर ऑफ व्हराईस लँग्वेजेस. तर त्यांनी बँगलोरच्या कोर्टमध्ये सगळे जे टीचर्स होते ते शिवाजी महाराजांसाठी अपॉइंट केले. तर आन्सर काय येणार? इन द बँगलोर कोर्ट. आणि कोणी? शहाजी राजे. आन्सर. आन्सर कळालं सगळ्यांना? ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट डिड टीचर्स बिगिन टू टीच शिवाजी. तर शिवाजी महाराजांना त्यांच्या टीचर्सनी काय शिकवायला स्टार्ट केलं? कोण सांगणार मला? व्हॉट डिड टीचर्स बिगिन टू टीच शिवाजी? कोणाला आन्सर माहितीये?
ज्याला आन्सर येतं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. ओके साहिल, सांग आन्सर. साहिल. येस मिस. हा तर आन्सर सांग. मिस, the teacher taught him how to ride a horse, to wrestle, to use sword and danpatta. व्हेरी गुड. तर बघा साहिलने आन्सर सांगितलंय आपल्याला. तर त्यांना काय काय शिकवायला स्टार्ट केलं. तर घोडे कसे चालवायचे, कुस्ती कशी खेळायची, दांडपट्टा कसा चालवायचा आणि तलवार कशी चालवायची. तर त्यांनी काय शिकवायला स्टार्ट केलं. तर बघा इथे आन्सर आहे. दे बिगॅन टू टीच शिवाजी टू राईड, हाऊ टू राईड अ हॉर्स, टू wrestle, टू यूज द swords अँड दांडपट्टा. समजलं सगळ्यांना. आन्सर कळालं सगळ्यांना. ओके, आता थर्ड क्वेश्चन बघूया आपण. तर बघा थर्ड क्वेश्चन सुद्धा आपला झालेला आहे शिकून. व्हाय डिड दादाजी कोंडदेव गिव्ह कन्सेशन इन लँड टॅक्स टू पिजन्स. तर दादाजी कोंडदेवनी शेतकऱ्यांना त्यांच्या टॅक्स भरण्यापासून का कन्सेशन दिलं. का दिलं होतं कन्सेशन. कोण सांगणार मला. कोण सांगणार आन्सर मला. तर बघा इथे आन्सर होतं अचिव्हमेंट्स ऑफ दादाजी कोंडदेव मध्ये आन्सर बघितलेलं ना आपण, की त्यांनी तिथे येऊन शेतकऱ्यांनी शेती करावी म्हणून त्यांना सांगितलं होतं त्यांनी की तुमचे जे लँडचं टॅक्स आहे, तुमच्या जमिनीची जो टॅक्स आहे तर तुम्ही नका भरू. तर बघा त्यांनी का दिलं. टू एनकरेज द पिजन टू टिल देअर लँड्स. तर दादाजी गेव देम कन्सेशन इन द लँड टॅक्स फॉर अ फ्यू इयर्स. तर बघा त्यांनी का दिलं. टू एनकरेज द पिजन टू टिल देअर लँड्स. तर त्यांची शेती करण्यासाठी त्यांनी त्यांना एनकरेज केलं. कळालं सगळ्यांना आन्सर. टू टिल देअर लँड्स, त्यांची शेती करण्यासाठी त्यांनी त्यांना त्यांच्या लँड टॅक्स पासून कन्सेशन दिलं. तिथे येऊन त्यांनी शेती करावी म्हणून त्यांनी त्यांच्या लँड टॅक्स पासून कन्सेशन दिलं. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन नंबर 3, गिव्ह द आन्सर इन 1 or 2 सेंटेन्स. आता तुम्हाला 2 or 3 सेंटेन्सेस, तुम्हाला 2 आणि 3 सेंटेन्सेस मध्ये आन्सर द्यायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन बघा. हाऊ वॉज पुणे रेज्युविनेटेड. तर पुण्याचं रेज्युविनेशन कसं झालं ते आता तुम्हाला लिहायचं आहे. तर माहिती आहे ना सगळ्यांना कसं झालं पुण्याचं रेज्युविनेशन ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं. पहिले कसं होतं ते सगळं जंगल वगैरे, सगळी मंदिरे वगैरे पडलेली होती, शेती सगळी खंडर झाली होती आणि खूप सारे लांडगे तिथे येत होते. आणि नंतर जिजाबाईंनी शिवाजी महाराज तिथे आल्यानंतर त्यांनी सगळ्या लोकांना बोलवून घेतलं, त्यांना तिथे राहायला सांगितलं, त्यांना बोलले की तुम्ही इथे सेफ आहात. आणि मग सगळ्या लोकांनी काय केलं, पीपल स्टार्टेड सेटलिंग इन द पुणे. ते तिथे राहायला लागले, त्यांची शेती करायला लागली, कल्टिवेटिंग देअर लँड्स. जिजाबाई हॅड द डायलॅपिडेटेड टेम्पल्स रिपेअर. त्यांनी जी मंदिरे पडलेली होती ते रिपेअर केली आणि मग त्या मंदिरात सकाळ संध्याकाळ पूजा व्हायला लागली. तर हे सगळं तुम्हाला लिहायचंय. कळालं सगळ्यांना.
आन्सर कळालं सगळ्यांना? ओके. आणि सेकंड जो क्वेश्चन आहे तो सुद्धा आपला झालेला आहे. व्हॉट नॉलेज डीड शिवाजी एक्वायर? शिवाजी महाराजांनी कुठलं कुठलं नॉलेज घेतलं? जे तुम्हाला मार्क करायला सांगितलं होतं मगाशी पॅराग्राफ, ते सगळे नॉलेज त्यांनी एक्वायर केले. कुठले कुठले? एक्सलेंट ऍडमिनिस्ट्रेशन, वॉर टॅक्टिक्स, फोर्ट आर्किटेक्चर, सिलेक्शन ऑफ हॉर्सेस and elephants, ways of escaping from the difficult enemy territories and many other things. कळालं सगळ्यांना आन्सर? ओके. तर सगळ्यांनी जे आपले पार्ट जेवढा शिकून झालाय तेवढे सगळे क्वेश्चन आन्सर होमवर्क मध्ये करायचे आहेत. फर्स्ट फिलिंग द ब्लँक्स मधलं फर्स्ट क्वेश्चन करायचं आहे. सेकंड आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये सगळे क्वेश्चन आपले झालेले आहेत शिकवून, तर तिन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आणि क्वेश्चन थर्ड 1, 2 और 3 सेंटेन्सेस मधलं ओनली 2 क्वेश्चन आपले शिकून झालेत, तर ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. कळालं सगळ्यांना? आणि जो नेक्स्ट पार्ट राहिलेला आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. तर आज सगळ्यांना कळालं? आज जे आपण शिकलो ते सगळ्यांना कळालं का? ओके. तर क्लासचा टाइम सुद्धा झालेला आहे, तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. Bye bye teacher. बाय Bye bye teacher. बाय Bye teacher. बाय बाय.